आता बातमी वारीच्या संदर्भातील आहे। संतांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी वाखरीचा पालखी तळ दिवाळीच्या झगमगाटाप्रमाणे सजवण्यात आलाय। वारकऱ्यांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी संपूर्ण वाखरी पालखी तळावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यासाठी दिवाळीच्या लखलखाटाची थीम ही वापरण्यात आली आहे। प्रत्येक झाडांमधून विद्युतीकरण केल्यामुळे दिवाळीची अनुभूती या ठिकाणी वारकरी भक्तांना मिळेल। अतिशय नयनरम्य अशा विद्युत रोषणामुळे वाखरीचा पालखी तळ मॉडेल पालखी तळ म्हणून पुढे येतोय आणि हीच दिवाळीप्रमाणे केलेली सजावट याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। तर संतांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी खास अशी ही सजावट करण्यात आलेली आहे। वाखरीचा पालखी तळ हा दिवाळीप्रमाणे या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। वारकऱ्यांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी ही विशेष तयारी आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। तसंच विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। खरं तर हे सगळं वातावरण आत्ताच पाहिलं, या झाडांमध्ये लाईट आहेत, रात्रीची वेळ आहे आणि सगळीकडे झगमगाट आहे। तुम्हाला वाटेल ही दिवाळीची पहाट आहे काय, पण ही दिवाळीची पहाट नाही, तर हा पंढरपुरातील वारकऱ्यांसाठी तयार केलेला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी तळ आहे की याच पालखी तळावर आता झाडांमधून आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। त्यामुळं संपूर्ण पालखी तळाला आता दिवाळीसारखं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या रंगीबेरंगी ज्या लाईट्स आहेत त्या लाईट्स झाडांमधून लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सगळ्यात मोठा जो पालखी तळ म्हणून संबोधला जातो वाखरीचा पालखी तळ तो आता पुढे येताना दिसतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाखरीचा पालखी तळ हा मॉडेल पालखी तळ करा अशा सूचना केल्या होत्या। त्यानुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरीचा पालखी तळ हा मॉडेल पालखी तळ म्हणून विकसित केलाय आणि याच पालखी तळावर आता रात्रीच्या वेळी दिवाळी आणि झगमगाट वारकऱ्यांसाठी पाहायला मिळतोय। त्यामुळे खऱ्या अर्थानं विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी हे संत वचन सार्थ होताना दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।